हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी टेक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण वन लाइनर सेक्शन सुरू करतोय चालू घडामोडीच्या संदर्भातलं. याचा उपयोग तुम्हाला रिव्हिजनसाठी होणार आहे. म्हणजे मागच्या 7 ते 8 महिन्यातल्या महत्त्वाच्या वन लाइनर आहेत ना, ते आपण आजच्या लेसनमध्ये कव्हर करणार आहोत. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तर आज आपण वेळ न दौडता आपला लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनचा पहिला पॉईंट आहे तो म्हणजे जागतिक सागरी दिन. आता जागतिक सागरी दिन कधी सेलिब्रेट केला जातो तर हा 26 सप्टेंबरला सेलिब्रेट केला जातो. आणि या वर्षीची थीम होती एम्पॉवरिंग वुमन इन द मेरीटाईम कम्युनिटी. ही काय होती, या वर्षीची थीम होती. त्याच्यानंतर विश्व अंतराळ आठवडा 2019चा कधी सेलिब्रेट केला गेला तर तो 4 ते 10 ऑक्टोबर 2019 या कालावधीमध्ये विश्व अंतराळ आठवडा हा सेलिब्रेट केला गेला. या वर्षीची थीम होती द मून गेटवे टू द स्टार. द मून गेटवे टू द स्टार ही काय होती, यावर्षीची थीम होती. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे UNCTAD च्या ट्रेड अँड डेव्हलपमेंट 2019 या अहवालानुसार 2019 साली भारताच्या वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला होता, तर तो 6%. ते काय लक्षात ठेवलं तरी चालेल. त्याच्यानंतर परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की यावेळेस परीक्षेला विचारला जाऊ शकेल ते म्हणजे ग्रेटा थेनबर्ग. आता ग्रेटा थेनबर्ग कोण आहे तर ही स्वीडनची 16 वर्षाची मुलगी आहे. तर ही पर्यावरणाच्या संदर्भात कार्य करणारी महत्त्वाची व्यक्ती असं आपण म्हणू शकतो. तर या ग्रेटा थेनबर्गची 16 वर्षीय ग्रेटा थेनबर्गची राईट लवलीहूड या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर राईट लवलीहूड पुरस्कार हे जरूर असू द्या. त्यानंतर 2019 मध्ये राईट लवलीहूड पुरस्कार. आता राईट लवलीहूड पुरस्कार हा कोणाला देण्यात येतो पहिल्यांदा तेही समजून घ्या. तर राईट लवलीहूड पुरस्कार हा देताना 4 महत्त्वाच्या व्यक्तींना दरवर्षी दिला जातो. त्यातली एक महत्त्वाची व्यक्ती आहे ती ग्रेटा थेनबर्ग. इतर व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये अमिनतो हैदर, गो जिओमनेई आणि दावी कोपेनावा हे इतर व्यक्ती त्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर फोर्ब्स या संस्थेनं वर्ल्ड बेस्ट रिगार्डेड कंपनीज या यादीमध्ये पहिलं स्थान कोणी पटकवलेलं आहे तर पहिलं स्थान फिसा या कंपनीचं आहे. द्वितीय स्थानावर इटालियन फेरारी आहे. त्याच्यानंतर जगातलं सर्वात मोठं विमानतळ अलीकडच्या न्यूजमध्ये चर्चेत आलं होतं, तर ते कोणत्या देशामध्ये आहे तर ते चीनमध्ये आहे. चीनमधल्या बीजिंग या ठिकाणी जगातलं सगळ्यात मोठं विमानतळ आहे. त्याचं नाव आहे डॅक्सिंग इंटरनॅशनल विमानतळ. मग फोर्ब्स या मासिकानं वर्ल्ड बेस्ट रिगार्डेड कंपनीज म्हटलं होतं. तर या यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर असलेली भारतीय कंपनी कोणती तर ती एम्फोसिस आहे. 5वी सर्वोत्तम कंपनी ठरली ती टाटा मोटर्स आहे. कुठली? टाटा मोटर्स. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे सध्या एक नवीन युती झालेली आहे. त्या युतीचं नाव आहे ग्लोबल कोलिशन फॉर डिझास्टर रेझिलंट इन्फ्रास्ट्रक्चर किंवा त्याला CDRI असं म्हटलं जातं. तर ही कधी झालेली आहे तर 24 सप्टेंबर 2019 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवामान बदलाविषयी जी युतीची घोषणा केली होती, तर जी 35हून अधिक देशाच्या सल्ल्याद्वारे विकसित केली गेलेली आहे. तर त्या युतीचं नाव आहे ग्लोबल कोलिशन फॉर डिझास्टर रेझिलंट इन्फ्रास्ट्रक्चर किंवा त्याला CDRI असंही म्हटलं जातं. कधी झालेली आहे तर 24 सप्टेंबर 2019 रोजी. त्याच्यानंतर चेंज मेकर पुरस्कार सध्या चर्चेत होता आणि ही व्यक्ती खूप चर्चेत आहे. राजस्थानची मुलगी आहे हे पायल जांगीर. तर चेंज मेकर पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आता चेंज मेकर पुरस्कार कोणत्या फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येतो तर बिल अँड मेलिंडा गेट्स या फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणारा चेंज मेकर पुरस्कार राजस्थानी मुलगी पायल जांगीर यांना मिळालेला आहे. आता ही जी न्यूज आहे ना ही अंडर रेटेड जास्त राहिले. परीक्षेला अशा प्रकारचा पॉईंट विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेट फेडरेशन यांच्याकडून वेटरन पिन सन्मान मिळवणारी भारतीय ट्रॅक अँड फील्ड खेळाडू ॲथलेटिक्स तर ती PT उषा आहेत. PT उषा. त्यानंतर FIBA बास्केटबॉल विश्वचषक 2019चा विजेता संघ स्पेन. त्याच्यानंतर संयुक्त अरब अमिरात या देशाचा पहिला अंतर्गत कोण तर हज्जा अल मंसुरी. हज्जा अल मंसुरी. त्याच्यानंतर पहिलं नोबेल शांतता पुरस्कार कधी देण्यात आलं होतं तर ते 10 डिसेंबर 1901 रोजी देण्यात आलेलं होतं. आता राईट लवलीहूड पुरस्कारामुळे ग्रेटा थेनबर्ग चर्चेत आल्या होत्या. 16 वर्षीय स्वीडिश कार्यकर्ती, पर्यावरण कार्यकर्ती. तर या राईट लवलीहूड पुरस्काराची स्थापना कुणी केली तर स्थापना केली आहे जेकब वॉन उक्सकल यांनी. स्वीडिश जर्मन व्यक्ती आहे जेकब वॉन उक्सकल. आणि कोणत्या साली या राईट लवलीहूड पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती तर 1980 साली. हे इयर सुद्धा लक्षात ठेवा कारण आपण ग्रेटा थनबर्ग ही जास्त चर्चेत राहिली त्यामुळे परीक्षेला यांच्यावर प्रश्न येणारच आहे. राज्यसेवा असो, कंबाईन असो, गटक असो, याच्यामध्ये डेफिनेटली एक प्रश्न या टॉपिकवर असणार म्हणजे असणारच आहे.
तर कधी सुरुवात झाली तर 1980 साली, आणि जॅकोब वन उक्स्कल हे नाव जरूर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मलबार सराव हा पहिल्यांदा भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये होत होता. त्याच्यामध्ये आता जपान सुद्धा सहभागी झाले. 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या काळामध्ये हा सराव झालेला आहे. त्यानंतर भारतीय जल आठवडा 2019 हा कधी सुरू झाला होता, तर 24 सप्टेंबर 2019 रोजी सुरू झाला होता, आणि त्याच्यावर यावर्षीची थीम होती वॉटर कॉर्पोरेशन कोपिंग विथ 21st सेंचुरी चॅलेंजेस. लक्षात राहिले तर ठीक आहे, फक्त माहित असते की भारतीय जल आठवडा याच्याबद्दल. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे की जो कधी जास्त करून अंडर रेटेड राहिलेला तो म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार. आता हे जे पुरस्कार आहेत ना, तर 2017-18 सालचे आता अलीकडच्या काळामध्ये डिक्लेअर करण्यात आले होते, आणि या 17-18 राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराचा प्रथम विजेता मिळालेला आहे, तर ती भारतीदासन विद्यापीठ तिरुचिरापल्ली तमिळनाडूमधलं. भारतीदासन विद्यापीठ तिरुचिरापल्ली तमिळनाडूमधलं, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर 2018 या वर्षासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेता अमिताभ बच्चन. बरं, आता असं झालं की दादासाहेब फाळके पुरस्कार या पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे, तर ही सन 1969 साली झालेली आहे. त्याच्यानंतर प्रकल्प नेत्र किंवा प्रोजेक्ट नेत्र सध्या चर्चेत होतं. हा प्रोजेक्ट नेत्र कोणाचा आहे, तर हा इस्रोचा आहे. इस्रोची स्थापना कधीची आहे, इस्रोची स्थापना 1969ची. त्याचं मेन सेंटर हे बेंगलोरमध्ये आहे. इस्रोचा प्रकल्प नेत्र, आता नेत्रचा फुल फॉर्म काय आहे, तर नेटवर्क फॉर स्पेस ऑब्जेक्ट ट्रॅकिंग अनालिसिस. नेत्रचा फुल फॉर्म माहीत असू द्या. नेटवर्क फॉर स्पेस ऑब्जेक्ट ट्रॅकिंग अँड अनालिसिस हा नेत्रचा फुल फॉर्म आहे. तर इस्रोचा हा प्रकल्प आहे. त्याच्यानंतर उंट प्राण्यासाठी जगातलं पहिलं रुग्णालय कुठं सुरू करण्यात आलंय, तर ते सुरू करण्यात आले दुबईला. UAE मधल्या दुबई या ठिकाणी उंट प्राण्यासाठी जगातलं पहिलं रुग्णालय सुरू करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर UN हवामान कृती शिखर परिषद 2019. आता याचं ठिकाण महत्वाचं आहे, तुम्हाला याचं बाकी काय लक्षात नाही राहिलं तरी चालेल, पण UN हवामान कृती शिखर परिषद ही कुठं झाली या 2019ची, तर ती न्यूयॉर्क अमेरिका या ठिकाणी झालेली आहे. पर्यावरण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी हा पॉईंट महत्वाचा ठरतो. त्याच्यानंतर प्रथम कॉर्पोरेट क्षेत्राकडून संचालित रेलगाडी कोणती, तर लखनौ ते दिल्लीची तेजस एक्सप्रेस. लखनौ ते दिल्लीची तेजस एक्सप्रेस. त्याच्यानंतर सध्या एक नवीन पुढाकार चर्चेत होता, तो म्हणजे उम्मीद. कशासाठी होता, तर नवजात बाळांचा जे अनुवांशिक रोग आहेत तर त्यांना त्यांचा सामना करण्यासाठी एक नवीन पुढाकार सध्या सुरू करण्यात आलेला आहे आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं. त्याचं नाव आहे उम्मीद. त्याच्यानंतर 2019 फिफा प्रो सर्वोत्तम पुरुष खेळाडू ठरला लिओनेल मेस्सी. सर्वोत्तम महिला खेळाडू ठरली मेगन रॅपिनोई. लिओनेल मेस्सी कुठल्या संघाचा आहे सगळ्यांना माहित आहे. मेगन रॅपिनोई ही अमेरिकेची आहे, फुटबॉलपटू अमेरिकेची. त्याच्यानंतर भारतीय उपग्रहाची इस्रोची प्रोजेक्ट नेत्र मी जस्ट आता एक्सप्लेन केलं, ते म्हणजे भारतीय उपग्रहाची जी मोडतोड होते किंवा इतर धोके शोधण्यासाठी इस्रोने एक नवीन चेतावणी प्रणाली तयार केली आहे. त्याचं नाव आहे प्रोजेक्ट नेत्र. नेत्रचा फुल फॉर्म मी जस्ट तुम्हाला डिस्कस केला होता, तो म्हणजे नेटवर्क फॉर स्पेस ऑब्जेक्ट ट्रॅकिंग अँड अनालिसिस. डेफिनेटली लक्षात ठेवा, हा पॉईंट नवीन आणि चर्चेत असणारा महत्वाचा पॉईंट. आता UNFCCC किंवा त्याला आपण संयुक्त राष्ट्रसंघाची हवामान बदल विषयक एक करार चौकट असं म्हणू शकतो, UNFCCC. आता याची स्थापना 1992 ला झालेली आहे. मुख्यालय आहे, सचिवालय आहे बॉन, जर्मनी मधल्या बॉन या ठिकाणी. हा राज्यसेवा फोकस पॉईंट आहे. राज्यसेवा फोकस हा पॉईंट आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे हिका चक्रीवादळ. हिका चक्रीवादळ हे 23 सप्टेंबर 2019 रोजी ईशान्य आणि त्याच्या आसपासच्या ज्या पूर्व अरब समुद्रावर एक आलेलं चक्रीवादळ होतं, चर्चेत होतं हिका, फक्त एवढं लक्षात असू द्या. त्याच्यानंतर जगातली सर्वात जुनी प्रवासी कंपनी एक ट्रॅव्हल फर्म होती, तर ती 23 सप्टेंबर रोजी ज्या कर्जामुळे बंद पडली, ती खूप चर्चेत आलेला पॉईंट आहे. आता अशा प्रकारचे पॉईंट कधी कुठल्या एक्झाम मध्ये विचारू शकतात, तर राज्यसेवेला, कारण राज्यसेवेला जागतिक घडामोडीचा संदर्भ आहे. त्यामुळं इथं लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, तर जगातली सगळ्यात जुनी ट्रॅव्हल फर्म जी होती, कंपनी होती, ती सध्या बंद पडली 23 सप्टेंबर 2019 रोजी. कशामुळे, तर कर्जामुळे. तर ती कंपनीचं थॉमस कुक 1841 साली स्थापना झालेली ही ब्रिटिश कंपनी होती, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर फोर्ब्सच्या बेस्ट इंटरनॅशनल MBA 1 इयर प्रोग्राम यामधलं पहिले स्थान पटकावले स्वित्झर्लंड मधल्या लॉसन IMD न. त्यानंतर दक्षिण कोरिया. आता पुढचा पॉईंट आहे की स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्स, म्हणजे सरासरी मोबाईल इंटरनेट स्पीड याच्याबद्दलचा एक सध्या निर्देशांक डिक्लेअर झालाय. त्याच्यामध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे दक्षिण कोरियानं. दक्षिण कोरियामधलं सरासरी मोबाईल इंटरनेट स्पीड हे 111 Mbps आहे.
कुठल्या संस्थेच्या वतीनं हा जारी करण्यात आला निर्देशांक? ओकला या संस्थेच्या वतीनं. त्याच्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं म्हणजे जागतिक आर्थिक मंच आपण त्याला म्हणतो, यांनी ट्रॅव्हल अँड टुरिझम कॉम्पिटिव्हनेस रँकिंग डिक्लेअर केले. याच्यामध्ये 34वा क्रमांक हा भारताचा आहे. त्याच्यानंतर नवीन राष्ट्रीय ई मूल्यमापन केंद्र सध्या सुरू करण्यात येणार आहे. ते कुठं असणार आहे? तर ते दिल्लीला असणार आहे. आता ह्या स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्समध्ये भारताचं स्थान हे 131वा आहे आणि भारताचा सरासरी वेग हा 10.65 MBPS एवढा आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन वर्ल्ड या संस्थेच्या वतीनं इंडिया स्कूल रँकिंग 2019 डिक्लेअर करण्यात आलं. त्याच्यामध्ये पहिला क्रमांक कोणी पटकावलाय? तर हे दिल्लीमधलं राजकीय प्रतिभा विकास विद्यालयानं पहिला क्रमांक पटकावली. आता हे जे राष्ट्रीय ई मूल्यमापन केंद्र खूप महत्वाचं आहे, कारण हे नवीन केंद्र आहे आणि दिल्लीला स्थापन झाले. याचे पहिले प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर KM प्रसाद यांची त्याची नियुक्ती केली. त्याच्यानंतर एक पुस्तक चर्चेत आलं होतं, बिईंग गांधी. खूप महत्वाचं आहे, परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या पुस्तकाचे लेखक आहेत पारो आनंद. बिईंग गांधी या पुस्तकाचे लेखक कोण? तर ते आहेत पारो आनंद. त्याच्यानंतर कोणत्या संस्थेच्या संशोधकांनी लेझर आधारित जगातलं पहिलं ब्लड इन्क्युबेटर्स विकसित केले? तर बायोप्रिया. भारताला पहिले राफेल विमान कोणाकडून प्राप्त झाले? तर ते फ्रान्सकडून. आता हा जो पॉइंट आहे यानंतर येणारा तो आहे राज्यसेवेसाठी पर्यावरणाच्या संदर्भातला इम्पॉर्टंट. तो म्हणजे कोणत्या सालापर्यंत कार्बनच्या उत्सर्जनाचं प्रमाण 2005 सालच्या पातळीची जे तुलना आहे त्याच्यापेक्षा 30 ते 35 पर्यंत कमी करण्याची भारताने योजना आखलेली आहे? तर ते 2030 सालापर्यंत. भारताने आता काय ठरवलेलं आहे की 2030 सालापर्यंत कार्बनचे जे उत्सर्जन होते तर त्याचं प्रमाण 2005 ला जेवढं होतं त्याच्यापेक्षा 30 ते 35% 2030 पर्यंत त्यांना कमी करायचं आहे. तर हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे. कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेला भारत भेट म्हणून 50 किलोवॅट अवर क्षमतेचा छतावरचा गांधी सौर पार्क उभारण्यास मदत करणार आहे? तर UN ला भारत सरकार मदत करणार आहे, युनायटेड नेशन्सला न्यूयॉर्क मध्ये. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे इंटरनेटची उपलब्धता हा घटनेचा जो कलम आहे 21 याच्या अंतर्गत शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचाच एक भाग आहे असा निर्णय दिला. हा केरळ उच्च न्यायालयानं दिला होता. कारण मागच्या एका वर्षामध्ये भारतातल्या बऱ्याचशा भागामधलं इंटरनेट केंद्र शासनाकडनं बऱ्याच वेळा बंद करण्यात आलं होतं. त्यामध्ये फोकस होता जम्मू काश्मीर, कारण 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमधलं इंटरनेटची विस्कळता जास्त वाढलेली होती. त्यामुळे इंटरनेटची उपलब्धता हा राज्यघटनेचं कलम 21 आहे, त्याच्या अंतर्गत जो शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे याच्यामध्ये येतंय असं केरळ उच्च न्यायालयानं सांगितलं होतं. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे पहिली भारताची सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली मोहीम, त्याचं नाव काय? तर आदित्य L1. परीक्षेला काय होतं माहिती आहे का? आदित्य L1, L2, आदित्य LT असं काही दिलं जाऊ शकेल. तर आदित्य L1 ही भारताची पहिली मोहीम आहे की जी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी जाणार आहे. कोणत्या साली? तर 2020 साली. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय शांती दिन कधी सेलिब्रेट केला जातो? तर तो 21 सप्टेंबरला सेलिब्रेट केला जातो. 21 सप्टेंबर 2019 ची थीम होती क्लायमेट ऍक्शन फॉर पीस. काय थीम होती? क्लायमेट ऍक्शन फॉर पीस. त्याच्यानंतर INS खंदेरी ही स्कॉर्पियन पाणबुडी सध्या चर्चेत होती. का चर्चेत होती? तर 20 सप्टेंबर रोजी भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आली होती या पाणबुडीला आणि ही कलावरी श्रेणीची डिझेल इलेक्ट्रिक लढाऊ पाणबुडी आहे, ही लक्षात असू द्या. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धा. आता या स्पर्धेमध्ये अंतिम फेरी गाठणारा भारताचा पहिला मुष्टियोद्धा कोण? त्याचं नाव आहे अमित पांघाल. कोणता आहे? अमित पांघाल. भारतातला सर्वात मोठा सौर पार्क कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे? तर तो उभारण्यात येणार आहे गुजरातमध्ये. कोणत्या कंपनीद्वारे उभारण्यात येणार आहे? NTPC लिमिटेड या कंपनीतर्फे हा उभारण्यात येणार आहे. किती मेगावॅट क्षमतेचा हा सर्वात मोठा सौर पार्क भारतातला असणार आहे? तर तो 5 गिगावॅट क्षमतेचा असणार आहे. किती असणार आहे? 5 गिगावॅट क्षमतेचा सौर पार्क उभारणार आहे. तो भारतातला सगळ्यात मोठा होईल. त्याच्यानंतर सरकारी रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांच्या खाजगी सरावावर बंदी घालणारं राज्य कोणतं? तर ते आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेशनं आपल्या 3 राजधान्या केलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. त्याचं सुद्धा तुम्ही जरूर एक्सप्लेनेशन करा. त्याच्यानंतर यंदाचा वार्षिक नरोपा महोत्सव आयोजित करण्यात आलं ते स्थळ कोणतं होतं? नरोपा महोत्सव आता तो लडाखमध्ये. याचा सुद्धा परीक्षेला लक्षात ठेवा. राज्यसेवेसाठी अशा प्रकारचे प्रश्न इम्पॉर्टंट ठरू शकतात. त्यामुळं यंदाचा वार्षिक नरोपा महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला होता? तर लडाख.
त्याचबरोबर शेंडोल नृत्य हे भारतीय प्रदेशाचं पारंपरिक नृत्य आहे लडाख. लडाख का महत्वाचं आहे तर 31 ऑक्टोबर 2019 रोजी लडाख हे आता केंद्रशासित प्रदेश झालेला आहे. म्हणजे लडाख आणि दुसरं आहे ते जम्मू काश्मीर हे 31 ऑक्टोबर 2019 रोजी केंद्रशासित प्रदेश म्हणून त्याची इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर हवाई दलाचं नवे प्रमुख कोण आणि कंसामध्ये दिले 30 सप्टेंबर 2019 पासून, तर ते आहेत एअर मार्शल आर के एस भदौरिया. त्याच्यानंतर स्टिमेक्स 19 हा सागरी सराव कोणत्या देशांदरम्यानचा आहे तर सिंगापूर, भारत आणि थायलंड या 3 देशांदरम्यानचा असलेला सागरी सराव स्टिमेक्स 19 हा कुठं पार पडला तर पोर्ट ब्लेअर, अंदमान निकोबार बेटे येथे हा सराव झालेला होता. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे डिजिटल पेमेंट अभियान. आता देशभरामध्ये डिजिटल पेमेंट अभियान ही जनजागृती राबवण्यासाठी सध्या एक नव्या कोणकोणत्या कंपन्यांमध्ये करार झालाय त्यामध्ये गुगल इंडिया आहे, त्याच्यानंतर NOSCOM.सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडिया, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार यांच्यामध्ये अशा प्रकारचा करार झालेला आहे. त्याच्यानंतर ग्रीन प्लॅटिनम रेटिंग प्राप्त करणारं देशातलं पहिलं रेल्वे स्टेशन परीक्षेला विचारलं जाऊ शकतं तर ते सिकंदराबाद स्थानक हे ग्रीन प्लॅटिनम रेटिंग प्राप्त करणारं भारतातलं पहिलं रेल्वे स्टेशन ठरलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे 95% CNG द्वारे चालणारे उद्योग अशा प्रकारे असलेलं देशातलं पहिलं क्षेत्र कोणतं तर ते दिल्ली आहे. 95% आहे बरं का CNG, नॉट 100%, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2018. तर हा पुरस्काराचे विजेता आहेत सय्यद वाजिह अहमद नकवी. तर कोणत्या क्षेत्रातल्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय तर जलचर जैव रसायन संशोधन क्षेत्रासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे, राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार. त्याच्यानंतर भारताचा यंग सायंटिस्ट पुरस्कार 2018 याचा विजेता आहे सोहिनी गांगुली. त्याच्यानंतर मोबाईलद्वारे FIR नोंदवण्यासाठी व वाहतुकीचे चलान ऑनलाईन भरण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एक नवीन मोबाईल ॲप आणले, त्याला तत्पर म्हटले. तर हे तत्पर मोबाईल ॲप कोणत्या राज्य सरकारचं आहे तर दिल्ली राज्य सरकारनं ते आणलेलं आहे. त्याच्यानंतर कोणत्या राज्य सरकारनं 2020 हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्तेचं वर्ष म्हणून साजरं करण्याचं ठरवले तर ते ठरवले तेलंगणा, नॉट आंध्र प्रदेश, हे लक्षात असू द्या. आंध्र प्रदेश नाही, तेलंगणा आहे. इथं फसवलं जातं बऱ्याच वेळा. तर 2020 हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं वर्ष म्हणून सेलिब्रेट करायचं ठरवले तेलंगणा राज्य सरकारनं. त्याच्यानंतर सुगम्य भारत अभियान जी केंद्र शासनाची किंवा मोदी गव्हर्नमेंटची एक महत्वाची योजना होती, याचं डेट लक्षात ठेवा कारण ती अलीकडच्या काळामध्ये चर्चेत आली होती. तर ही योजना कधी सुरू करण्यात आली होती तर ते 3 डिसेंबर 2015 रोजी सुगम्य भारत अभियान सुरू करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर अस्त्र क्षेपणास्त्र सध्या चर्चेत आलं होतं. अस्त्र हे भारताचं पहिलं स्वदेशी हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. अस्त्र हे काय भारताचं पहिलं स्वदेशी हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. 16 सप्टेंबर 2019 रोजी S-30 MKI या विमानाद्वारे याची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली होती. त्याच्यानंतर हायवे 200 युनिकॉर्न्स हा एक नवा उपक्रम राबवण्यात येतोय, तर ते मायक्रोसॉफ्ट राबवते, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर अलाहाबाद बँकेचं जे संचालक मंडळ आहे त्यांनी इंडियन बँकेसोबतच्या विलिनीकरणाला प्रस्तावना मान्यता दिली आहे, म्हणजे अलाहाबाद इंडियन यांचं विलिनीकरण होणार आहे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल मायग्रेन स्टॉक 2019 यांच्या मते 2019 साली आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थलांतरित होणारे जे 17.5 दशलक्ष लोकांसह पहिल्या स्थानावर आहे भारत आहे. त्याच्यानंतर सर्व मोबाईल कंपन्यांच्या मोबाईल IMEI क्रमांकाचा डाटाबेस, त्याला नाव आहे CEIR, त्याला आपण म्हणतो सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे विंग कमांडर अंजली सिंग चर्चेत का आल्या होत्या तर भारतातल्या हवाई दलामध्ये त्या प्रथम महिला अधिकारी बनल्या आहेत की ज्या प्रदेशामध्ये प्रदेशातल्या भारतीय मिशन जे असणार आहे त्याच्यामध्ये त्या काम करणार आहेत. तर रशियामध्ये डिप्टी एअर ॲक्टची त्यांची नेमणूक झालेली आहे, विंग कमांडर अंजली सिंग. तर या लेसनमध्ये आपण वन लाइनर मधला चालू घडामोडीचा रिव्हिजन ओरिएंटेड पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर लेसन तुम्हाला आवडलं असेल तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.
हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण वन लाइनरचा दुसरा भाग पाहणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण महत्त्वाच्या वन लाइनर कव्हर केल्या होत्या. आज आपण दुसऱ्या भागामध्ये राहिलेल्या इतर महत्त्वाच्या वन लाइनर की ज्याचा येणारा स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला नक्की फायदा होईल अशा अनुषंगाने या लेसनची रचना केली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता. @MPSC ट्रिक्स असं सर्च करून तुम्ही टेक्निकल चॅनल जॉईन होऊ शकता. आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आज आपला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे निर्विक नावाची योजना. काय नाव आहे? निर्विक. निर्विक ही योजना कोणाची आहे तर भारतीय निर्यात हमी महामंडळाची. आणि या योजनेअंतर्गत काय केलं जाणार आहे, जे विम्याची रक्कम आहे तर त्याच्या 90% मूळ रक्कम आणि व्याज त्यामध्ये समाविष्ट केलं जाणार आहे. आता हे डिटेलमध्ये तुम्ही पहा, कारण वन लाईनर असल्यामुळे मी शॉर्टमध्ये सांगतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे भारतीय निर्यात हमी महामंडळ आहे त्याला आपण ECGC म्हणतो. ह्याची स्थापना 30 जुलै 1957 झाली होती आणि याचं मुख्यालय आहे मुंबईला. तर हे भारतीय निर्यात हमी महामंडळ खूप महत्त्वाचं आहे. निर्विक हे नाव महत्त्वाचं आहे. परीक्षेला काय होतं तर भारतीय निर्यात हमी महामंडळाची नवीन योजना कोणती, अशा टाईपचा प्रश्न येऊ शकेल. निर्विक हे चर्चेतला पॉईंट होता. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे बँकिंग सेवा उपलब्ध नसलेल्या ग्राहकांच्या ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी एका पेमेंट बँकनं भरोसा बचत खातं सुरू केलेलं आहे. तर आता ते करणार, त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू आहे. तर ती कोणती पेमेंट बँक आहे तर ती एअरटेल पेमेंट बँक आहे. एअरटेल पेमेंट बँकनं काय केलेलं आहे की ज्या ठिकाणी बँकिंगच्या सेविंग्ज उपलब्ध नाहीत त्यासाठी ग्राहकांना उपयोगी पडणारं भरोसा बचत खातं सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे मीटू चळवळ. अलीकडच्या काळात चर्चेत असलेली चळवळ. आता ह्या मीटू चळवळीचा पहिलं परिषद पार पडली. कुठं पार पडली तर आईसलँडला पार पडली. 17 सप्टेंबरला आईसलँड येथं मीटू चळवळीची पहिली परिषद पार पडलेली आहे. त्याच्यानंतर एक पुस्तक चर्चेत होतं, त्या पुस्तकाचं नाव आहे गन आयलंड. आता या ही जी गन आयलंड किंवा कादंबरी म्हणा, या गन आयलंड कादंबरीचे लेखक कोण? अमिताभ घोष. कोण आहेत? अमिताभ घोष हे गन आयलंड या कादंबरीचे लेखक आहेत. त्याच्यानंतर इंडो रोमन ट्रायथॅलॉन स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय तसंच पहिला आशियाई व्यक्ती कोण? त्याचं नाव आहे मयंक वैद. भारताचा मयंक वैदनं इंडो रोमन ट्रायथॅलॉन स्पर्धा जिंकलेली आहे. त्यानं विश्वविक्रम केलेला आहे. त्या स्पर्धेमध्ये 50 तास आणि 24 मिनिटांमध्ये त्यानं हे रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केलेली आहे. त्याच्यानंतर भारताचा जे चंद्र मोहीम होती त्या चंद्र मोहीमसाठी जो विक्रम लँडरचा संपर्क तुटलेला होता तर त्या भारताच्या विक्रम लँडर सोबत संपर्क, भारताचा जो विक्रम लँडर होता म्हणजे चंद्रयान मोहीम मधला, तर त्याच्याशी संपर्क तुटल्याच्या प्रयत्नासाठी नासाने आपली चंद्र मोहीमचा उपयोग केला होता तो म्हणजे लुनार रिकॉनेसन्स ऑर्बिटर. हे लक्षात ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरी चालेल. आता जी इंडो रोमन ट्रायथॅलॉन स्पर्धा जिंकली मयंक वैदनं, तर त्याचा मार्ग कसा होता तर तो लंडन पासून फ्रान्स पर्यंत होता. त्याच्यामध्ये काय काय वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये येतं 140 किलोमीटर धावायचं, 33.8 किलोमीटर समुद्रातून पोहून जायचं आणि 289.7 किलोमीटर सायकलिंग करणं. तर ही स्पर्धा मयंक वैदनं पूर्ण केलेली आहे. त्याच्यानंतर जागतिक ओझोन दिन कधी सेलिब्रेट केला जातो तर तो 16 सप्टेंबरला सेलिब्रेट केला जातो. 16 सप्टेंबर 2019ला जो ओझोन दिन सेलिब्रेट केला गेला त्याची थीम होती 32 इयर्स अँड हिलिंग. 32 इयर्स अँड हिलिंग अशी त्याची थीम होती. आता ओझोन थराची स्थिती जर बघितली तुम्ही तर ते 16 ते 48 किलोमीटरच्या थरावर तो सापडतो. एवढं सुद्धा लक्षात घ्या. त्याच्यानंतर इंजिनियर डे कधी असतो तर 15 सप्टेंबरला असतो. यावर्षीची थीम होती इंजिनिअरिंग फॉर चेंज. हा एक पॉईंट. त्याच्यानंतर UNWTO ह्यांचा जो टुरिझम व्हिडिओ कॉम्पिटिशन होतं त्याच्यामध्ये आशिया व प्रशांत प्रदेशामधला सर्वोत्कृष्ट चित्रपती पुरस्काराचा विजेता कोण ठरलाय तर भारताचा योगी ऑफ द रेस्ट्रिक ठरलेला आहे. ते लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कधी असतो तो सुद्धा 15 सप्टेंबरला असतो. यावर्षीची थीम होती पार्टिसिपेशन. लोकशाही दिनची थीम काय होती? पार्टिसिपेशन. पहिला आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कधी सेलिब्रेट केला तर तो 15 सप्टेंबर 2008ला सेलिब्रेट केलेला आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाचे वर्तमानमधले महासचिव किंवा त्यांना आपण सरचिटणीस असं म्हणतो, अँटोनियो गुटेरेस. त्याच्यानंतर सुदानमधल्या संयुक्त राष्ट्रसंघ. आता पुढचा पॉईंट आहे UN पदक मिळवणाऱ्या 5 भारतीय महिला. हे खूप चर्चेतला पॉईंट आहे. तर सुदानमध्ये जे संयुक्त राष्ट्र संघाच्या मोहिमेमध्ये त्यांनी दिलेल्या सेवेसाठी UN पदक मिळवणाऱ्या 5 भारतीय महिला पोलीस अधिकारी कोणत्या? त्यातली पहिली महत्वाची येते ती म्हणजे रीना यादव. नावं लक्षात घ्या. गोपिका जहागीरदार, भारती सामंत्रे, रागिनी कुमारी आणि कमल शेखावत. हे एकूण 5 महिला आहेत की ज्यांना UN पदक मिळालेलं आहे. सुदानमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मोहिमेमध्ये त्यांनी योगदान दिलेलं होतं. रीना यादव, गोपिका जहागीरदार, भारती सामंत्रे, रागिनी कुमारी आणि कमल शेखावत. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना 1945, मुख्यालय न्यूयॉर्क,
अमेरिकामध्ये. संयुक्त राष्ट्रसंघाची शांती मोहीम जी आहे त्याला UN पीकेकिंग म्हणलं जातं. याची स्थापना वर्ष आहे 1948. त्याच्यानंतर दक्षिण दक्षिण सहकार्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ 12 सप्टेंबर रोजी झालेली. त्याचा विषय लक्षात ठेवू शकता. एवढे इम्पॉर्टंट नाही आहे. इम्पॉर्टंट काय आहे? टाइम्स हायर एज्युकेशन म्हणजे विश्व विद्यापीठ क्रमवारीता 2020 या क्रमवारीमध्ये पहिलं स्थान कोणी पटकावले तर ऑक्सफर्ड विद्यापीठ ब्रिटनचं त्यांनी पहिलं स्थान पटकावलेलं आहे. त्या पाठोपाठ कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी केम्ब्रिज विद्यापीठ याचा दुसरा क्रमांक लागतो. त्यानंतर बचारुद्दीन जुसूफ हबीबी हे सध्या चर्चेत आले होते. तर ते इंडोनेशियाचे तिसरे राष्ट्रपती होते. 11 सप्टेंबर 2019 रोजी त्यांचं निधन झालं. आता याचा उपयोग फक्त राज्यसेवे ओरिएंटेडच होऊ शकतो. त्यानंतर इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटनं जाहीर केलेलं जे सुरक्षित शहरी निर्देशांक आहे याच्यामध्ये पहिलं स्थान कोणी पटकावले तर पहिलं स्थान टोकियोनं पटकावले. जपान, मग त्या पाठोपाठ सिंगापूर, मग त्यानंतर जपानचं ओसाका, मग दक्षिण कोरियाचं सोल. म्हणजे टोकियो, जपान हे लक्षात तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ग्लोबल अँटीमिक्रोबियल रेझिस्टन्स AMR हा रिसर्च अँड डेव्हलपमेंट हबमध्ये भारत सहभागी झालाय 12 सप्टेंबर 2019 रोजी. या हबची स्थापना झाली होती 2018 मध्ये. दुसरं आपण आता जस्ट पाहिलं होतं की टोकियो टाइम्स हायर एज्युकेशनचा अहवाल त्याच्यामध्ये रँकिंग. आता याच्यामध्ये टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंगमध्ये भारताच्या पहिल्या 350 क्रमांकामध्ये अव्वल असणारी संस्था म्हणजे IISc बेंगलोर आणि IIT रोपाट. म्हणजे जगातल्या 350 पहिल्या यादीमध्ये भारतातले 2च विद्यापीठ आहेत. एक येतं IISc बेंगलोर आणि IIT रोपाट, फक्त 2. त्याच्यानंतर भारतातला सर्वात उंच हवाई रहदारी नियंत्रण टॉवर हा कुठं उभारलेला आहे तर तो आता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ना दिल्लीचं, तिथं तो आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे देशव्यापी स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाचा आरंभ कुठे झाला 2019 मधल्या तर उत्तर प्रदेश मधल्या मथुरा या ठिकाणी स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाचा आरंभ झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे वन लाईनर इम्पॉर्टंट. भारतातलं पहिलं आंतरराष्ट्रीय महिला व्यापार केंद्र कुठं स्थापन करण्यात आले तर ते केले केरळमधल्या कोझिकोड येथे. केरळमधल्या कोझिकोड येथे भारतातलं पहिलं आंतरराष्ट्रीय महिला व्यापार केंद्र आहे. त्याच्यानंतर एक पुस्तक चर्चेत होतं ते सावरकरांवर आहे. सावरकर इकोज फ्रॉम अ फॉरगॉटन पास्ट नाही 1883-1924. तर सावरकरांबद्दल असलेले पुस्तक विक्रम संपत यांचं आहे. त्याच्यानंतर संयुक्त अरब अमिरात या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी कोणत्या भारतीय राजदूताला फिरस्त क्लास ऑर्डर ऑफ जायद द्वितीय हा पुरस्कार प्रदान केला तर ते नवदीप सिंग सुरी. आता नवदीप सिंग सुरी त्या काळात बऱ्याच वेळी चर्चेत होते बरं का, त्यांच्याबद्दल थोडंसं लक्ष ठेवा. नवदीप सिंग सुरी. त्याच्यानंतर जगातला सर्वात मोठा सिंगल रेडिओ डिश टेलिस्कोप कोणत्या देशामध्ये उभारण्यात आलाय तर तो चीनमध्ये उभारण्यात आलाय. त्याचं नाव आहे FAST FAST. फास्ट म्हणजे काय आहे तर 500 मीटर अपार्चर स्पेरिकल रेडिओ टेलिस्कोप. तर फास्ट हे लक्षात ठेवा निकनेम टॉपन नाव. आणि जगातला सगळ्यात मोठं सिंगल रेडिओ डिश टेलिस्कोप खूप महत्वाचं आहे, वन लाईनर मध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर खगोलशास्त्रज्ञांना पहिल्यांदा सूर्यमालेच्या बाहेर असलेल्या एका ग्रहावर ना पाणी आढळले. त्या ग्रहाचं नाव आहे K2-18b असं त्याचं नाव आहे. त्याच्यानंतर गोल्डन लायन पुरस्कार जिंकणारा चित्रपट तर तो जोकर आहे. या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये जोकरला सर्वाधिक जास्त नामांकन होती 11, परंतु पुरस्कार पटकावण्यामध्ये त्यांना अपयश आलेलं आहे. तर हा गोल्डन लायन पुरस्कार कुठल्या चित्रपट महोत्सवामध्ये देण्यात येतो तर फेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख बनलेल्या दुसऱ्या महिला कोण त्यांचं नाव आहे क्रिस्टेलिना जॉर्जिएव्हा, बल्गेरियाच्या आहेत. क्रिस्टेलिना जॉर्जिएव्हा बल्गेरियाच्या. त्याच्यानंतर 2080 कॅनॅबिक्स प्राइस इंडेक्स नुसार जगातला सगळ्यात मोठा गांजा या अंमली पदार्थाचा ग्राहक आहे न्यूयॉर्क अमेरिकेमधला, तिथे जास्त तो. त्याच्यानंतर किसान मानधन योजना चर्चेत होती. किसान मानधन योजनेचा शुभारंभ कधी झाला तर 12 सप्टेंबर रोजी झाला. कुठून झाला तर झारखंड मधल्या रांची या ठिकाणावरून किसान मानधन योजनेचा शुभारंभ झाला. कुणी केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला होता. वयाच्या 60 वर्षानंतर किमान 3,000 रुपये निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी असणारी ही एक योजना आहे. वयाच्या 60 वर्षानंतर किती 3,000 रुपये निवृत्ती वेतन. कुठून सुरू केलं तर रांची झारखंड मधून किसान मानधन योजना. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे सप्टेंबर 2019 मध्ये टोकियो खाडीकडून जपानला धडकलेले एक चक्रीवादळ की थोड्या प्रमाणात चर्चेत आलं होतं ते म्हणजे फॅक्सी चक्रीवादळ. काय आहे फॅक्सी चक्रीवादळ.
त्याच्यानंतर डिजिटल मालमत्ता व्यवस्थापित करणारी जगातली पहिली बँक किंवा त्याला आपण क्रिप्टो बँक असं म्हणतो. ही पहिली क्रिप्टो बँक कुठं स्थापन करण्यात आली तर सिग्नम या ठिकाणी करण्यात आली आहे. स्वित्झर्लंड आणि सिंगापूर येथील ही संस्था. ते लक्षात असू द्या. रेमन मॅक्सेसे पुरस्कार जिंकणारे व्यक्ती, भारतीय व्यक्ती आहे रवीश कुमार. आणि इतर महत्वाचे 4 व्यक्ती त्याच्यामध्ये म्यानमारचे को स्वी विन, थायलंडचे अंग थाना नीलापाईजीत, त्यानंतर फिलिपाईनचे रेमुंडो पुंजितो कयाबीब आणि किम जोंग की हे दक्षिण कोरियाचे. एकूण 5 लोकांना रेमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला. भारतातली महत्वाची व्यक्ती म्हणजे रवीश कुमार. त्याच्यानंतर वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार, म्हणजे हा पुरस्कार जो सध्या चर्चेत होता वुमन ऑफ द इयर, तर हा पुरस्कार एशियन अचिव्हर अवॉर्ड यांच्यातर्फे दिला जातो. तर हा पुरस्कार जिंकणाऱ्या व्यक्ती आहेत नीता पटेल. 2019चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? नीता पटेल. आणि या पुरस्कारामध्ये जीवन गौरव जिंकणारी व्यक्ती आहे अनिल अग्रवाल. अनिल अग्रवाल. त्याच्यानंतर फिजिटर अवॉर्ड हे सध्या चर्चेत होती. आता फिजिटर अवॉर्ड म्हणजे कशासाठी दिले जातात तर बरेच प्रकार आहेत त्यामध्ये फिजिटर अवॉर्डमध्ये. ते म्हणजे मानवता, कला, सामाजिक शास्त्र याच्यामध्ये योगदान देणारे किंवा ज्यांनी विज्ञानाच्या सेक्टरमध्ये योगदान दिले किंवा त्यांनी बायोलॉजी अशा तंत्रज्ञान विकास याच्यामध्ये योगदान दिले, अशा लोकांसाठी हे व्हिजिटर अवॉर्ड आहेत. तर यातला मानवता व कला सामाजिक शास्त्र याच्यामधला जो व्हिजिटर अवॉर्ड आहे तो सिबनाब देव यांना जाहीर झालाय. आणि हे नाव खूप चर्चेत होते, एवढं लक्षात ठेवा. भौतिकी विज्ञान क्षेत्रातला व्हिजिटर अवॉर्ड संजय पुरी यांना मिळालाय. जीवशास्त्र या विषयामधला व्हिजिटर अवॉर्ड हा असदुल्ला खान आणि डॉक्टर प्रतिमा यांना संयुक्तपणे देण्यात आलेला आहे. आणि तंत्रज्ञान विकास या क्षेत्रामधला व्हिजिटर अवॉर्ड हा शोवन रे चौधरी यांना मिळालेला आहे. हे 4ही नावं लक्षात ठेवू शकता तुम्ही. पहिला आहे ते म्हणजे मानवता, कला व सामाजिक शास्त्र सिबनाब देव, भौतिकी विज्ञान संजय पुरी, जीवशास्त्र असदुल्ला खान आणि डॉक्टर प्रतिमा, आणि तंत्रज्ञान विकास शाओनेन रे चौधरी सगळ्यांना मिळाले. त्याच्यानंतर US ओपन महिला एकेरी गटाची विजेता आणि पुरुष एकेरी गटाचा विजेता. आता पुरुष एकेरी गटाचा विजेता सिंपल आहे, तो राफेल नदाल राहिला. परंतु महिला एकेरी गटाची विजेता राहिली कॅनडाची बियांस्का अँड्रीस्क्यू. कॅनडाची बियांका अँड्रेस्क्यू ही महिला एकेरी गटाची विजेता ठरलेली आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कधी सेलिब्रेट केला जातो तर तो 8 सप्टेंबरला केला जातो. 2019चा विषय होता लिटरसी अँड मल्टीलिंग्विझम. म्हणजे साक्षरता आणि बहुभाषिक असं आपण म्हणतो. देशी भाषांचा आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून कोणत्या वर्षाला डिक्लेअर करण्यात आलं तर ते सन 2019ला देशी भाषांचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं डिक्लेअर केलेला प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांक. आता या यादीमध्ये पहिलं स्थान कोणी पटकावले तर ते स्पेननं पटकावले. आणि भारताचं स्थान किती राहिले तर भारताचं स्थान 34वर राहिले प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांकामध्ये. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे चर्चेतला भारताच्या रिलेटेड खूप महत्वाचा आणि आरोग्य सेक्टरच्या संदर्भात, तो म्हणजे 3 सप्टेंबर 2019 रोजी जागतिक पशु आरोग्य संघटनेने भारताला कोणत्या विषाणूपासून मुक्त असल्याचं घोषित केले तर तो विषाणू आहे एव्हियन इन्फ्लुएन्झा किंवा त्याला H5N1 असं म्हणतं. एव्हियन इन्फ्लुएन्झा या विषाणूपासून भारत मुक्त असल्याचं घोषित केले 3 सप्टेंबर 2019ला. एव्हियन इन्फ्लुएन्झा याला शॉर्ट फॉर्म आहे H5N1. त्याच्यानंतर राजस्थान राज्य सरकारनं काय केले तर युनेस्को सोबत एक करार केलाय, तो म्हणजे सांस्कृतिक वारसाला प्रोत्साहन देण्यासाठी तर भागीदारी केलेली आहे, हे एक लक्षात असू द्या. जागतिक आर्थिक मंच आता लेटेस्ट चर्चेत होतं, त्याची स्थापना 1971 मुख्यालय हे स्वित्झर्लंड मधल्या जिनेवा या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर दक्षिण आशियान परिषदेची स्थापना 1967 मध्ये 8 ऑगस्ट 1967 मुख्यालय जकार्ता आहे इंडोनेशिया मधलं. त्याच्यानंतर रशिया आणि भारत आता इलेक्ट्रिक पाणबुड्याचा विकास करण्यासाठी त्यांनी एकमेकांसमोर प्रस्ताव ठेवलेला आहे. अशा एकूण 6 प्रगत डिझेल असणाऱ्या इलेक्ट्रिक पाणबुड्या विकसित केल्या जाणार आहे. त्याच्यासाठी प्रोजेक्ट 75I असं नाव देण्यात आले. रशिया सोबत भारतानं हा करार केलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने काय केलेलं आहे तर जे आग्नेय आशिया प्रदेशामधले सदस्य देश आहेत ना तर त्यांनी गोवर आणि रुबेला हे जे रोग आहेत त्यांचं निर्मूलन करण्याचा संकल्प केलाय. कधी सालापर्यंत 2023 सालापर्यंत. त्याच्यानंतर प्राध्यापक मोहम्मद युनुस सध्या चर्चेत होते. का चर्चेत होते तर त्यांना व्हॅटिकन सिटीने लॅम्प ऑफ द पीस ऑफ सेंट फ्रान्सिस हा पुरस्कार दिलेला आहे. बांगलादेशचे नोबेल पारितोषिक विजेते ते व्यक्ती आहेत. त्याच्यानंतर बेटी बचाव हे जे अभियान आहे या अभियानामध्ये
उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल 5 राज्यांचा सत्कार करण्यात आला. तर ती 5 राज्य कोणती? त्याच्यामध्ये पहिले येतं हरियाणा, उत्तराखंड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश. हरियाणा, उत्तराखंड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश. हरियाणा, उत्तराखंड, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेश. त्यानंतर 4 सप्टेंबर 2019 रोजी भारत सरकारने दहशतवादी म्हणून घोषित केलेली 4 व्यक्ती मसूद अझर, हाफिज मोहम्मद सईद, झाकीउर रहमान लखवी आणि दाऊद इब्राहिम. तेलंगणा राज्यातलं पहिलं फूड पार्क कुठं उभारण्यात आलं तर निजामाबाद जिल्ह्यामध्ये लक्कमपल्ली या ठिकाणी पहिलं फूड पार्क उभारलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा कोणता जिल्हा आहे की ज्याला बेटी बचाव बेटी पढाव या ह्याच्या अंतर्गत पुरस्कार मिळालाय तर तो जळगाव जिल्हा आहे, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर किरण नगरकर सध्या चर्चेत होते कारण त्यांचं 6 सप्टेंबर रोजी निधन झालं. किरण नगरकर यांना कोणत्या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता तर त्यांची ककल्ड ही जी कादंबरी होती या कादंबरीसाठी 2001 साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. दुसरं म्हणजे जीडीपीची संकल्पना कोणत्या अर्थशास्त्रानं पहिल्यांदा मांडली होती तर फिलियम पेटी. हे फक्त तुम्हाला डू यू नो या सेक्शन अंडर खाली येऊ शकतं. तर या लेसन मध्ये आपण करंट रिलेटेड ज्या महत्त्वाच्या वन लाईनर आहेत त्या कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. काही ठिकाणी टेस्ट कोणत्या गोष्टीवर करायचं तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद.